जय श्रीराम, जय हनुमान. मी राज म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजेकर दादूस या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे हनुमान जन्मोत्सव. सर्वप्रथम आपणा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपल्या कोंढरी गावच्या आराध्य दैवत श्री हनुमंतरायांचा जन्मोत्सव व पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. विशेष म्हणजे आपल्या देवाचा जो मुकुट आहे ते मुकुटाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर यावर्षी आपल्या गावात खूप मोठा जल्लोष होणार आहे. तसं तर आपल्या गावात दरवर्षी जल्लोषच असतो, पण यावर्षी त्याच्यात आणखीन भर पडणार आहे. आणि या सर्व सोहळ्याचा अविस्मरणीय क्षण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, आता जन्मोत्सव तर सकाळी साजरा झाला आपल्या मंदिरात. आता मुकुट मिरवणूक निघेल, तर जाऊया पहिल्यांदा आपल्या मंदिराजवळ. आपण आता मंदिराजवळ आलोय. मंदिरातून दर्शन घेऊन आपण आता मुकुट आणण्यासाठी जाऊ. बघू शकता आपल्या या वर्षीचा डेकोरेशन. मित्रांनो, आता आपण मुकुट आणण्यासाठी चाललेलो आहोत. बापदेव पाड्यात आपलं गावकीचं मंदिर आहे. तिथं पूर्वीपासून आपला मुकुट वगैरे ठेवतात. तिथं आता आपण चाललेलो आहोत. तिथं जा. आता आपले मुकुट मिरवणूक निघालेले आहे मंदिरातून. हनुमंताची हाय पालखी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी. हाय पालखी,
हनुमंताची हाय पालकी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र डोंगर किनारी। देवा तुझीच सेवा करुणी वेळे भक्ताला धार, या समुद्रा किनारी द्रोणागिरीयो बसलाय र, देवा तुझीच सेवा करुणी वेळे भक्ताला धार, या समुद्रा किनारी द्रोणागिरीयो बसलाय र, तुझा जय जयकार केला भक्तानी, तुझा जय जयकार केला भक्तानी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र डोंगर किनारी। पुनवलार तुझा उत्सव करतान र, उत्सव करतान र, उत्सव करतान र, कोंढरी गावाची र शान आमचा हनुमान मंदिर, आमचा हनुमान मंदिर, आमचा हनुमान मंदिर, रामनामाची थोर पुण्याई, रामनामाची थोर पुण्याई, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र डोंगर किनारी। मित्रांनो मुकुट जय हनुमान जय श्रीराम बजरंग बली की जय। आपल्याला भावणारा नवसाला पावणारा हा कोंढरी गावातला आराती हा सुद्धा युट्यूबवर आहेत, प्रदीप कोळी यांचे मिसेस नवीन युट्यूबर, आपल्याला टोटल 12 युट्यूबर पाहायला भेटतील संध्याकाळच्या रात्रीमध्ये, आणि त्यांचा सुद्धा यशोदित मान सन्मान केला जाईल या जय हनुमान मित्रमंडळ कोंढरी ग्रामस्थ मंडळ यांच्यामध्ये। आणि सर्वांचे आभार की हा महाराष्ट्राचा कार्यक्रम कसा पार पाडायचा आपल्या हातावर आहे, आणि पुढच्या वर्षी असं मागील किती चांगलं होईल याचा आपल्याला उत्सुकता आहे। 100 वर्ष आपल्या मुकुटाला झालेले आहेत, देवाच्या मुकुटाला 100 वर्ष झालेले आहेत, आणि आपल्या मंदिराला मला ते नाना जास्तीत जास्त 600 वर्ष उभं केले आहेत। माझा मध्ये जन्म आहे, मी माझा आदर सांगतो, जास्त पण असतो मुलांच्यामध्ये आपले जे वयस्कर लोक होते, म्हातारे लोक पिढ्यानुपिढ्या, त्यांनी सांगितलं की आपल्या मंदिराला बरीच वर्ष झालेलं आहे, आणि अनुभव घ्या देवाचा, आणि आलेले आहेत अनुभव, आम्हाला सुद्धा आलेले आहेत, आणि वेंकटेश सुद्धा सांगतोय की आम्हाला सुद्धा देवाचा अनुभव आलेला आहे, आपण अनुभव घ्या, आपला नवजुना असेल। तर मित्रांनो आता मंदिराजवळून आपण पुन्हा इथं मिरवणुकीत आलोय, आता 12 वाजले तरी सुद्धा आपण बघू शकता अजून गावातच आपली मिरवणूक आहे।
इथं मंदिराजवळ इथं मंदिराजवळ आपण बघू शकता भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. भाविकांनी दर्शन रांगेमध्ये घ्या. भाविकांनी दर्शन रांगेमध्ये घ्या आणि दर्शन झालेल्या भाविकांनी महाप्रसाद सुद्धा रांगेमध्ये घ्यायचा. महाप्रसाद सुद्धा रांगेमध्ये घ्यायचा. तुला घेतला सोमनाथ पाटील मित्रांनो आता 2 वाजता आपला मुकुट मंदिरामध्ये पोहोचलाय. आता आपल्या देवाला मुकुट वस्त्र आभूषण वगैरे चढवून सजवायची तयारी चालू आहे.
सुखलाव जगदीश राहिला तुमचं. मित्रांनो आता बघू शकता आपण देवाला सजवल्यानंतरच्या देवाचे आकर्षक आणि सुंदर रूप. आता आपण घरी आलोय. आपण बघितलीच असेल हनुमंत देवाची मुकुट मिरवणूक, त्यानंतर महाप्रसाद आणि देवाला सजवल्यानंतरच्या देवाचे सुंदर असे रूप. तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान.